आर्यन्स फन स्कूल सदाशिवनगर बेळगावतर्फे आज शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी आर्यन स्कूल कॅम्पस येथे इंटर स्कूल विद्यार्थ्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांच्या पालकांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता। यावेळी सर्व विद्यार्थी व पालक वर्ग विविध रंगांच्या छटामध्ये रंगून गेले होते। ही स्पर्धा 3 गटात आयोजित करण्यात आली होती। यावेळी बेळगावातील इतर शाळेतील नर्सरी, LKG, UKG सह 1ली ते 6वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। सकाळच्या सुमारास या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने छोटे छोटे विद्यार्थी आपल्या पालकांसह थंडीत उबदार कपडे घालून शाळेत दाखल झाले होते। यावेळी आर्यन फन स्कूलचे अंगण आकर्षकरित्या सजवण्यात आले होते। शाळेचे प्रवेशद्वार, अंगणात लावण्यात आलेले विविध देशांचे राष्ट्रध्वज, छोटा भीम आणि सांता क्लॉज यांनी केलेली धम्माल तसेच खाऊचे लावण्यात आलेले स्टॉल्स यामुळे विद्यार्थी भलतेच खुश दिसत होते। यावेळी ट्राम्पोलिंग, जंपिंग जॅकमध्ये विद्यार्थ्यांनी उड्या मारून खेळण्याचा आनंद द्विगुणित केला। Namaste. It gives me really immense pleasure to see all the participants who are painting here, drawing here. It is the first time in Karnataka, I can say, and in Belgaum, history of Belgaum, that such a event is organized. Because Aryan School always thinks of and it works on 3 I's. That is investigate, innovative and initiative. Always we invent what is needed for the students, which is going to be the better for the children, and we innovate them and we take the initiative to get the things from students. The basic main motto is behind this event is to boost the hidden talents of the young minds, and it is open for parents also as well, because many parents who have missed their childhood, who didn't get any opportunity to do these things, they are really happy. Parents' reaction is really motivating to us also. नमस्कार. चिमुकल्यांना रंगछटा सादर करण्यासाठी किंवा त्या साकारण्यासाठी आपण आज इथे आर्यन स्कूलच्या फन स्कूलमध्ये आपण जमलेलो आहोत आणि इकडे जसे वेगवेगळे उपक्रम सुरू असतात त्याचप्रमाणे यावर्षीही मिलिंद दडगे सरांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही सगळ्यांनी इथे सगळी मुलं तुम्ही बघू शकताय माझ्या मागे, सगळी मुले रंगांच्या ह्याच्यात इतकी मुलं ग्राउंडवर आहेत, पण ते सगळे रंगांच्या ह्याच्यात इतके गुंतून गेलेले आहेत की त्यांना इकडच्या तिकडचं अजिबात भान नाही आहे। आणि अशा या सगळ्या वातावरणात खूप सुंदर सकाळ आज आमची केलेली आहे आणि मुलांबरोबरच पॅरेंट्स पण, पालकांनी पण याच्यात खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे आणि हे खूप चांगले चांगले उपक्रम आमच्या इथे असे अनेक उपक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे आणि इथे सगळी गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या मुलांसाठी अपेक्षा करत आहात। तर तुम्ही सगळ्यांनी आमच्या स्कूलला व्हिजिट द्या, जरूर आमच्या स्कूलला येऊन जावा। धन्यवाद। कार्यक्रम काय जवळजवळ 10 ते 12 शाळा इथे जॉईन झालेल्या आहेत आणि हा बेळगावमधला पहिला उपक्रम असेल जो चित्रकलेच्या माध्यमातून आपण बेळगावमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे आणि मी खूप आभारी आहे। शाळेने नुसतेच पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा मुलांमधील लपलेल्या सप्तगुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे। सर्वच मुले ही अभ्यासात हुशार असतात असे नाही, मात्र त्यांच्यात कुठेतरी एक विशेष असे सप्तगुण हे नक्कीच लपलेले असतात आणि त्याच छुप्या छंदांना ओळखून त्यांना अशा प्रकारची संधी देणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून ते विद्यार्थी आपल्या भावी आयुष्यात यशाची शिखरे सर करण्यात यशस्वी होतील। या स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना तसेच पालकांनाही यावेळी स्मृतिचिन्ह, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले।
आर्यन स्कूलने आयोजित केलेल्या या चित्रकला स्पर्धेप्रमाणे विविध स्पर्धा आणि उपक्रम इतरांनीही राबविणे गरजेचे आहे, अशी भावना या स्पर्धेवेळी उपस्थित पालकांनी बोलवून दाखवली। बड़ा अच्छा एक्सपीरियंस है और बच्चों के साथ पेरेंट्स को भी इसमें मतलब भाग लेना है और काफ़ी अच्छा हम लोग एंजॉय कर रहे हैं बच्चों के साथ। मेरा बच्चा अभी एक सेकंड स्टैंडर्ड में और थर्ड स्टैंडर्ड में। एक्चुअली ये बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है स्कूल ने। एक्चुअली मेरा बच्चा यहाँ पर ही स्कूल में पढ़ता है। एक्चुअली हर स्कूल को ये करना चाहिए। बच्चों में क्या आर्ट है और बच्चों में क्या खूबी है उनके, ये उभर के दिखती है बच्चों के अंदर। कुछ बच्चे काबिलियत दिखा सकते हैं इसमें पेंटिंग्स एंड आर्ट में। बस हर बच्चा पढ़ाई में ही परफेक्ट नहीं रहता, कुछ फिजिकल फिटनेस में फिट रहता है, कोई एथलीट्स, कोई स्पोर्ट्स और हर चीज़ जैसे ड्राइंग्स या आर्ट है। आप देख सकते हैं कितने बच्चे लोग यहाँ पर ये कर रहे हैं और अपना आर्ट दिखा रहे हैं। आर्यन वर्ल्ड स्कूल हे बेळगावातलं एकदम प्रमुख स्कूल आता व्हायला लागलं आहे। आता वेगवेगळे सगळे ते नवीन नवीन टाईपचे कॉम्पिटिशन, नवीन नवीन टाईपचे काय काय इनोव्हेटिव्ह, आता आम्हाला NEPला काय पाहिजे ते आत्ता ते नर्सरीपासूनच स्टार्ट व्हायला आहे। आम्ही आमचं दोघे मुलं आर्यन्समध्ये आहेत, ते आम्हाला प्राऊड फिलिंग आहे। शाळेत आल्यानंतर ऑलमोस्ट ते आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये आम्ही काय बघतो ते सोडून इथं त्याच्या व्यतिरिक्त इथं भरपूर वेगवेगळे आहे आणि मुलं आपले स्वतः इंडिपेंडेंट आता इमिडिएट नर्सरी, सीनियर KG, ज्युनियर KG पासून इंडिपेंडेंट व्हायला आता मुलं रेडी व्हायला। या प्रसंगी आर्यन स्कूल संस्थेचे संस्थापक मिलिंद लडगे, सिद्धांत पाटील सर व मुख्याध्यापिका सरोजा सदलगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे येथील आर्यन स्कूल समूह, बेळगाव येथील शाळा समूह व समस्त शिक्षक वर्गांचे अनमोल सहकार्य लाभले।